सर्वांना नमस्कार। आमच्या मागील व्हिडिओ सेशन मध्ये आपण शिकलो आहोत टॉर्शन बारचे कॉम्पोनेंट्स काढून टाकणे आणि डिसमेंटल करणे, टॉर्शन बार असेंबल करणे आणि व्हेइकलवर फिट करणे, कॉइल स्प्रिंग काढून टाकणे। त्याच अनुषंगाने या व्हिडिओ सेशनला आता आपण शिकणार आहोत कॉइल स्प्रिंग असेंबल करणे, शॅकल्स काढून टाकणे, शॅकल्स तपासणी करणे, लीफ स्प्रिंग काढून टाकणे, वॉर्नआउट भागांची तपासणी करणे आणि बदलणे, लीफ स्प्रिंग असेंबल करणे, लीफ स्प्रिंगला पुन्हा फिट करणे। त्यासाठी लागणारी टूल्स, ॲक्सेसरीज, मशीन्स आणि मटेरियल्स गोळा करूया। ट्रेनिस टूल किट 1, जॅक 1, हॅमर 1, व्हेइकल 1, लीफ स्प्रिंग आवश्यकतेनुसार, शॅकल आवश्यकतेनुसार, कॉटन वेस्ट आवश्यकतेनुसार, ग्रीस आवश्यकतेनुसार, ऑइल आवश्यकतेनुसार, बुशेस रबर आवश्यकतेनुसार। कॉइल स्प्रिंग असेंबल करा। लोअर आर्म बुश आणि नटने दुरुस्त करा। अप्पर आर्म बुश आणि नटने दुरुस्त करा। लोअर आर्मवर कॉइल स्प्रिंग आणि शॉक ऑब्झॉर्बर घाला। लोअर आर्म खाली जॅक ठेवून जॅक वर करा। आर्म्स अलाइन करा आणि इनर शाफ्ट वॉशर सह घाला आणि नट्स घट्ट करा। अप्पर बॉल जॉइंट आणि लोअर बॉल जॉइंट आणि स्पिंडल यांना जोडून घट्ट करा। वरच्या बाजूला शॉक ॲब्झॉर्बर नट घट्ट करा। गॅस्केट फिक्स करा। स्पिंडलवर ब्रेक असेंबली फिक्स करा आणि बोल्ट घट्ट करा। ग्रीस रिटेनर सोबत इनर बिअरिंग घाला। ब्रेक ड्रम फिक्स करा। वॉशरने आउटर बिअरिंग घाला। ॲडजस्टिंग नट घट्ट करा आणि बिअरिंग प्ले ॲडजस्ट करा। स्पिंडल कॅसल नट फिक्स करा आणि ते घट्ट करा। क्वार्टर पिन आणि ग्रीस कप फिक्स करा। खालच्या हाताखालील जॅक बाहेर काढा। चाक दुरुस्त करा आणि हाताने चाक घट्ट करा। व्हेइकल जॅक करा आणि हॉर्सेस चेसिस मधून बाहेर काढा। जॅक रिलीज करा। व्हील नट्सला स्पेसिफाईड टॉर्कनुसार घट्ट करा। रियर व्हील्स वरून चोक काढून टाका। शॅकल्स काढून टाका। व्हील्स चोक करा आणि स्क्रू जॅकने व्हेइकल रेज करा। फ्रेमच्या खाली हॉर्स सपोर्ट ठेवा जेणेकरून लीफ स्प्रिंग लोड मुक्त होईल। ड्रॉप बोल्ट काढून टाका। ग्रीस नेपल्स काढून टाका। पुलरने शॅकल्स बाहेर काढा। पुलरने शॅकल बाहेर काढा। शॅकल काढून टाका। गरज पडल्यास बुश बदलून घ्या। शॅकलची तपासणी करा। सर्व भाग केरोसिन आणि हाय प्रेशरने पाणी घालून स्वच्छ करा। शॅकल पिन बुशेस बदला। वॉर्नआउट पार्ट्स बदलून घ्या। आवश्यक असल्यास स्प्रिंग बुश होल्स आणि शॅकल अलाइन करा। रॉडने ब्रॅकेट होल अलाइन करण्यासाठी आपल्या फिंगरचा वापर करू नका। शॅकल्स असेंबल करा। स्प्रिंग गायमध्ये हँगर लॉक बसवा। जीर्ण झाल्यास बदलून घ्या। असेंब्ली जीर्ण झाल्यास बदलून घ्या। फ्रेमवर हँगर लॉक लावा। ड्रॉ बोल्ट घट्ट करा। ग्रीस निप्पल फिट करून ग्रीस करा। वाहन उचलून हॉर्स काढावा। व्हेइकलचे बॉडी प्रेस करून शॅकलचे योग्य फंक्शनिंग तपासावे। लीफ स्प्रिंग काढून टाका। व्हील्स चोक करा। फ्रेम जॅक करा आणि व्हील्स जमीन साफ करण्यासाठी पुरेसे व्हेइकल उचला। फ्रेमला आधार देण्यासाठी हॉर्स ठेवा आणि जॅक बाहेर काढा। शॉक ॲब्झॉर्बर दिल्यास डिस्कनेक्ट करा। कॅम्प बोल्ट शॅकल मधून काढून टाका। स्प्रिंग फिक्सिंग बोल्ट आणि नट्स आणि पॅड काढून टाका।
जॅक एक्सेलला आधार देण्यासाठी ठेवा. ग्रीस निप्पल्स काढून टाका. खास टूल्सच्या सहाय्याने शॅकल पिन काढून टाका. एक्सेल मधून लीफ स्प्रिंग असेंब्ली काढून टाका. वॉर्नआउट भागांची तपासणी आणि बदल. स्प्रिंग प्रेसमध्ये ठेवा. प्री कॅम्बर मेजर करा. पूर्ण लोड लावा आणि कॅम्बरचे निरीक्षण करा. हे निगेटिव्ह कॅम्बर असेल. स्प्रिंग आईज प्रेसवर हायर प्लेनवर सेट करा. स्प्रिंग सेटर आणि बेस प्लेट मधील अंतर मोजा. स्पेसिफिकेशन नुसार डिफ्लेक्शन लोड लावा. स्प्रिंग सेंटर आणि बेस प्लेट मधील अंतर पुन्हा मोजा. स्प्रिंग डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करा. हाच 2 रीडिंग्स मधील फरक आहे. स्प्रिंगला एका व्हाईसवर घट्ट धरून स्प्रिंग मधील नट्स व बोल्ट काढून टाका. क्लॅम्प लावा आणि हळूहळू व्हाईस सोडा. नंतर स्प्रिंगचे लीफ वेगळे करा. प्रत्येक स्प्रिंग लीफ क्रॅक किंवा डॅमेज झाले आहे की नाही याची तपासणी करा. स्प्रिंग लीफ पातळ तेलाने क्लीन करा. ग्रेफाइट तेल लावा आणि क्रॅकचे निरीक्षण करा. डॅमेज झालेले लीफ बदलून घ्या. प्रत्येक लीफवर ग्रेफाइट तेल किंवा ग्रीसचा लेप लावा ज्यात 10% ग्रेफाइट असेल. लीफ स्प्रिंग असेंबलिंग करणे. स्प्रिंग असेंबल करा. फ्रंट स्प्रिंग आईज मध्ये न्यू बुशेस प्रेस करा आणि पोझिशन फिक्स करा. क्लिप्स डिसॉर्टेड असल्यास सरळ करा. स्प्रिंग पॅरललिझम तपासा. पहिलं लीफ पॅरलल नसेल तर नाकारा. शेवटी क्लिप्स फिट करा आणि नट्स घट्ट करा. लीफ स्प्रिंगची रिफिटिंग. ॲक्सिस दिलेल्या स्प्रिंग सॅडलवर पूर्णपणे ठेवा. हॅमर वापर करून स्प्रिंग आय हँगर ब्रॅकेटमध्ये अलाइन केल्यानंतर शॅकल पिन मध्ये ड्राइव्ह इन करा. स्प्रिंग लीफ होल्स अलाइन करण्यासाठी फिंगर्सचा वापर करू नका. स्प्रिंग शॅकल आणि स्प्रिंग ब्रॅकेटचे क्लॅम्प बोल्ट फिक्स करा आणि घट्ट करा. पॅड फिक्स करा आणि विशेष टूल वापरून यू क्लॅम्प बोल्ट आणि नट थोडे घट्ट करा. जॅक सोडा. फायनली क्लॅम्प बोल्ट किंवा यू बोल्ट नटचे नट शिफारस केलेल्या टॉर्कवर घट्ट करा. ग्रीस निप्पल फिट करा आणि लुब्रिकेट घाला. असेंबलिंग करताना यू बोल्ट क्लॅम्प घट्ट करण्यासाठी स्पेशल लीव्हर वापरा. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आहे कॉइल स्प्रिंग असेंबल करणे, शॅकल्स काढून टाकणे, शॅकल्सची तपासणी करणे, लीफ स्प्रिंग काढून टाकणे, वॉर्न आउट भागांची तपासणी करणे आणि बदलणे, लीफ स्प्रिंग असेंबल करणे, लीफ स्प्रिंगला पुन्हा फिट करणे. आशा आहे की तुम्हाला या सत्राची स्पष्टपणे समज आली असेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.